अर्धवेळ परिचारिकांचे आपल्या विविध मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानामध्ये धरणे आंदोलन सुरू आहे आणि यात संदर्भात आंदोलनकर्त्यांशी आम्ही संवाद साधलाय। मुंबईतील आझाद मैदानात तुम्ही आंदोलनासाठी आलेले आहात, काय तुमची प्रमुख मागणी? पहिलं तुमचं नाव सांगा, कुठून आला आणि काय मागणी आहे? हात सोडा। मी नागरबाई चौरे, नमस्कार। मी सोलापूर जिल्ह्यामधून आले। मी अर्धवेळ स्त्री परिचारिका उपकेंद्र प्राथमिक आरोग्य केंद्र ह्याच्यामध्ये आम्ही काम करतो। आज ह्या आझाद मैदानावर कमीत कमी आई संघटनेचे विनोद भाऊ, संगीताताई, स्त्री परिचारिका, अर्धवेळ स्त्री परिचारिका आज कमीत कमी महिना दिवस झाले इथं आहेत, तरी हे सरकार दखल कुठल्याही दृष्टिकोनातून घेतलेला नाही। आम्हाला फक्त यायचं आणि तुम्ही आज आम्हाला बोलवलं की तेवढंच सांगतात की बाबा तुमचं काम झालंय आणि तुमचं काम आम्ही करायलोय, आम्हाला असली फसवेगिरी भाषा तुम्ही करू नका। जरी आम्हाला फसवायचंच असेल तर प्रत्येक मंत्र्यांनी तातडीनं निर्णय घ्यावा। फडणवीस साहेबांनी पण आणि मुख्यमंत्री साहेबांनी पण, एक सोडून दोन मुख्यमंत्री साहेब आपल्या देशाला लागलेले, आपल्या राज्याला लागलेले, तरी सगळ्याला आमची हात जोडून विनंती आहे, तुम्ही सगळ्याचं काम करताय, तुम्ही सगळ्याचे मायबाप सरकार आहे आणि तुम्ही या गरीब महिलांवर एवढं पिळवणूक देऊन शनी तुम्ही कशाला अन्याय करताय? हे गरीब महिला आहेत, तरी आम्ही काम काय करतो हे बी तुम्हाला माहिती आहे। आम्ही काम साफसफाई कर्मचाऱ्यांना कुठलंही मानधन दिलं जात नाही, कुठला फरक दिला जात नाही। 3000वर कोण काम करते सांगा मला? आता आम्हाला काम तुम्ही सांगताय दोन तीनच तास तुमचं काम, आम्हाला मंत्री लोकांमध्ये तुम्ही मीटिंग घेऊन बसवा ना, की आम्ही बी तुम्हाला विचारतो की आमचं काम काय आहे आणि तुम्ही बी आम्हाला सांगावं। आमची मागणी आहे की आम्हाला तुम्ही 10 वर्ष झाल्यानंतर प्रत्येक कर्मचाऱ्यांना परमनंट करतो। आम्ही 30-40 वर्ष होऊन शनी रिटायर होऊन शनी घरी बसालो, 1 रुपया नाही घेता, मग आम्हाला 10 वर्ष 20 वर्ष झाले, आम्हाला का तुम्ही परमनंट मध्ये घेत नाही? आम्हाला तुम्ही फक्त दाखवायला लागलो चॉकलेट की तुम्हाला आम्ही परमनंट केले आणि तुम्ही परमनंट महिला कशामध्ये परमनंट आहे? कुठला मंत्री आहे परमनंट करणार आम्हाला? 3000वर कुठला मंत्री म्हणता परमनंट आहे म्हणून शिनी? काय प्रूफ आहे त्यांच्याकडे आम्हाला परमनंट केलंय म्हणून? आम्हाला ऑर्डर तुम्ही दिली परमनंट आहे, 3000ची परमनंट असती का? काय मागणी आहे? मागणी फक्त मागणी आमची अशी एवढी आहे की ह्या ज्या अर्धवेळ स्त्री परिचार महिला ज्या आहे तर त्यांचं वालं पगारवाढीचा मुद्दा आहे। आज अनेक वर्षापासून बायका म्हाताऱ्या झालेल्या आहे, पण त्यांना 3000 रुपयावरती काम करावं लागतं, 100 रुपये रोजाने, आणि पूर्ण दिवस काम करून घेतात। 100 रुपये रोजामध्ये काय परवडतं? 3000 रुपये महिना देतात, त्याच्यात 8-8, 9-9 महिने ह्या महिलांचे पगार होत नाहीये। तुमचा जर एखादा सरकारी कर्मचारी जर असला तर त्याचा 1 महिन्याचा पगार नाही दिला तर त्यांच्या आईला घोडे लावतो तिथे जाऊन। मग ह्या बायकांनी काय केलं? एकीकडे लाडकी बहीण योजना चालू करताना ह्या बहिणी का तुम्ही काय भाड्याने आणल्या का काय पाकिस्तान मधून? या ठिकाणी आमचं गेल्या 17 दिवसापासून माझं नाव विनोद अशोक भोसले, मी आई संघटना संस्थापक अध्यक्ष। आणि आज आमचा आझाद मैदान या ठिकाणी गेल्या 25 तारखेपासून या ठिकाणी आंदोलन चालू आहे आणि आमची प्रमुख मागणी जी आहे ती प्रमुख मागणी अर्धवेळ स्त्री परिचारिका महिला ज्यांचा पगारवाढ करण्यात यावा, या महिलांना परमनंट करण्यात यावं, अन्न वस्त्र निवारा आरोग्य शिक्षण या माणसाच्या ज्या मूलभूत गरजा आहेत या गरजांपासून या महिलांना वंचित ठेवल्या गेलेला आहे। या महिलांना याच्यात लाभ देण्यात यावा ही मागणी आम्ही राज्य सरकारकडे निर्भीडपणे आणि प्रकटपणे ठेवलेली आहे। अद्यापही सरकारने यांच्या मागणीकडे कुठल्याही प्रकारची दखल या ठिकाणी घेतलेली नाही। मध्यंतरी जे आंदोलन झालं, जरांगे पाटलांचं आंदोलन झालं, त्याच वेळेस आमचं देखील आंदोलन होतं। मग आम्हाला राज्य सरकारला एक म्हणायचं आहे की जरांगे पाटलांचं ज्या वेळेस आंदोलन झालं त्यावेळेस अख्खं सरकार इथं पळत इथं आलं आणि या महिला 25 तारखेपासून इथं आहे, तर या महिलांकडे सारं ढुंकूनही बघत नाही। एका बाजूला तुम्ही लाडकी बहीण योजना, मागणी पूर्ण नाही झाली तर काय पुढची? आमची मागणी जर पूर्ण झाली नाही तर आम्ही संपूर्ण अर्धवेळ स्त्री परिचारिका महिला या रस्त्यावर उतरणार आणि उद्रेक करणार। यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।